आता याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण ज्या मंदिराच्या द्वारामध्ये प्रवेश करत असतो, जसं आपण छत बघितलं, तर ज्या मंदिराच्या आपण जेव्हा दरवाजामध्ये येत असतो, तर ती दरवाजाची चौकट किंवा ती जी शाखा, त्याला द्वार शाखा म्हणतात मंदिराची, प्रवेशद्वाराची द्वार शाखा म्हणतात. ही सुद्धा खूप छान पद्धतीने ती शिल्पांकित केली असती. आता जर द्वार शाखेचं बघायला म्हणलं तर जर मंदिर जितकं मोठं असणार आहे, त्याच्या आकाराप्रमाणे किंवा त्याच्याप्रमाणे त्याचं द्वार असावं. कारण याच्यामध्ये शिल्पशास्त्रामध्ये, मंदिरशास्त्रामध्ये याची मापं वगैरे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात किंवा ग्रंथिक त्याला आधार असतो. का जर मंदिर किती उंच असावं, जर किती उंच बांधणार आहे, मग त्याची खालची भिंत कशी असावी, काय असेल. तर एवढ्या याच्यामध्ये आपण जात नाहीये. आपण म्हणजे एवढा खूप खोलामध्ये जात नाही किंवा ह्या पद्धतीचं कारण आपल्याला फक्त मंदिर कशा पद्धतीने बघायला पाहिजे किंवा काय बघायला पाहिजे ह्या पद्धतीचं आपण आज बघतोय. तर आपण जास्त शास्त्रीय किंवा टेक्निकली न जाता आपण फक्त शिल्प कुठं कुठं बघायला मिळणार आहे, नक्षीकाम कुठं कुठं बघायला मिळणार, तर नक्षीकाम काय असतं ह्या पद्धतीचं बघायला जाऊ. आता जर हे मधून जर तुम्ही बघितलं तर मध्ये तुम्हाला एक चौकट बघायला मिळते आणि त्याच्या जी द्वार शाखा आहे आणि डाव्या बाजूला डाव्या बाजूला मी त्याचा छोटासा एक भागाचा फोटो दिलेला आहे आणि उजव्या बाजूला साधारणतः द्वार शाखा कशी दिसते किंवा कशी असते बघायला मिळते. तर ह्या जर बघितल्या आणि दरवाजाच्या वरती चौकटीच्या वरती एक ललाटबिंब म्हणून असतो. तिथे आपल्याला गणपतीची किंवा विष्णूचं मंदिर असेल तर गरुडाची अशा ह्या ललाटबिंबावरती मूर्ती बघायला मिळते. साधारणतः एक अंदाज येतो का त्याच्या ललाटबिंबावरती जे काही शिल्पांकन असेल किंवा जे काही अंकन असेल तर त्या देवतेचं ते मंदिर असावं. पण एक ढोबळ मनाने बघितलं तर एक 9व्या-10व्या शतकापासून होण्या निश्चित कालखंडात असा म्हणजे मला तरी हे नाही, पण एक ढोबळ मनाने जर आपण बघायला गेलं तर आपल्याला सर्व सर्व ठिकाणी हे गणपतीचं अंकन हे सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तसं जर बघायला गेलं तर गणपतीच्या याच्यामध्ये एक म्हणजे असं सांगितलं गेलेलं आहे का गणपतीचा मुळात हा जन्म जो झालाय हा रक्षक देवता म्हणून. कारण ज्यावेळेस पार्वती माता स्नानासाठी गेलेल्या होत्या, तर त्यांनी सांगितलं होतं का तू दरवाजातून कोणाला हात सोडू नको आणि तू तिथे थांबून राहा आणि रक्षक रक्षक म्हणून तू थांबून राहा. तर त्या गणपती तिथे थांबलेले होते आणि पार्वती माता म्हणजे अंघोळीसाठी गेलेल्या होत्या. त्याच्यानंतर ज्यावेळेस शंकर आले, तर त्यांनी शंकरमध्ये जायला लागले. तर यांनी गणपतीने त्यांना अडवलं आणि मला कोणालाही मध्ये जाण्याची परवानगी नाही किंवा मध्ये सोडण्याची परवानगी नाही. तर अशा पद्धतीने त्यांना अडवलं. त्याच्यामध्ये त्यांचं ते युद्ध झालं. आता थोडासा तो कथेचा भाग वेगळा होता. पण जर एक मुळात जर बघितलं तर गणपती ही एक रक्षक देवता किंवा रक्षक देवतेसाठी त्याचं केलं. आता गणपती याच्यातच रक्षक देवता नाही, वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्गामध्ये तो पुढं कुणी म्हणतो तो तंत्रामध्ये पूजला जात होता किंवा म्हणजे वेगवेगळे म्हणजे म्हणजे चांगल्या कामासाठी, वाईट कामासाठी तो हे केला जातात. पण एक जर ढोबळ मनाने बघितलं तर आपल्याला तिथे ललाटबिंबावरती तिथे गणपती बघायला मिळतो. कधी-कधी ललाटबिंब हे एक किंवा त्याच्यावरती अजून एक अशा 2 प्रकारे पण बघायला मिळतात. आणि ही त्याच्यावरती असतं उत्तरांग. त्याच्यावरती उत्तरांग असं त्या याला म्हटलेलं आहे. उत्तरांग म्हटलं तर त्याच्यामध्ये विविध देवदेवतांच्या जसे ब्रह्मा, विष्णू, महेश त्याच्यात देवदेवता कधी कधी सप्तमातृका म्हणजे 7च असतील असं नाही, त्यातल्या 3 असतील किंवा 5 असतील, अशा मातृकांचं तिथं अंकन बघायला मिळतं. पुन्हा तोच विष पुन्हा तोच पुन्हा तोच विषय येतो का सप्तमातृका ते ओळखण्याचे खूण कसे. आता शिल्पशास्त्रामध्ये जर सप्तमातृका बघितले तर जसं ह्या आपले जे मुख्य दैव आहेत जसं ब्रह्मा, विष्णू, महेश वगैरे यांची जी आयुध आणि त्यांची जी वाहनं आहेत हीच वाहनं ती त्यांच्या हातामध्ये किंवा त्या वाहनावरती त्या आरूढ झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. मातृदेवता म्हणजे एक आई स्वरूपात ह्या पूजल्या जातात. एक सतत याच्यातलं एक सोपं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण नदीवर, विहिरीवर किंवा बारवावर बघतो तर आपल्याला एक 7 असे उभे टिंब काढलेले दिसतील किंवा 7 रेषा काढलेल्या दिसेल. शक्यतो यांना ह्या जलदेवता म्हणून पण पूजल्या जातात. पण तसं जर पाहायला गेलं तर ह्या मातृदेवताच. मातृदेवता म्हणजे याच्यामध्ये परत तो संकल्प येतो किंवा ती भावना येते का ज्याप्रमाणे माता जसं आपल्या बाळाचं रक्षण करते किंवा बाळावर जेवढं प्रेम करते किंवा आईचं आणि बाळाचं नातं किंवा तिथे मातृत्वाचं नातं कसं असतं तेच नातं आपलं ह्या परमेश्वराशी आणि आपल्याशी ह्या पद्धतीने असावं असं ते एक रूपक स्वरूपात किंवा ह्या पद्धतीने तो एक मांडण्याचा प्रयत्न असतो. तर इथून पुढे ललाटबिंब उत्तरांगावरती अवश्य बघत जा का तिथे तुम्हाला म्हणजे मातृका दिसतायत किंवा देव दिसतायत. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक
संकल्पना किंवा एक मान्यता अशी पण येते का उत्तरांग म्हणजे ते आपल्यावरती, म्हणजे जर आपण वरती जेव्हा बघतो, जे वरती बघतो म्हणजे आपण आकाशाकडे बघतोय किंवा बघतोय, म्हणजे आकाशाकडे बघतो वरती म्हणजे एक रूपकाच्या स्वरूपाने घेऊया, आपण स्वर्गाच्या दिशेने किंवा त्या दिशेने बघतोय आणि हे देव आपल्या दरबारात कोण येते किंवा आपल्याकडे कोण येते, एक त्याच्या याच्याकडे अवलोकन त्यांचं चाललेलं असतं, कारण आपल्यापेक्षा त्यांचं स्थान उंच आहे. आणि आपण ज्या वेळेस सभा मंडपामध्ये येत असतो तर तेव्हा त्यांचं आपल्यावरती लक्ष आहे का कोण आपल्यामध्ये आहे, हे हा शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, आपल्या भावनेचा हा भाग आहे. प्रत्येकाला जो कोणी येणार आहे किंवा हे आहे, प्रत्येकालाच ही गोष्ट मान्य असणार आहे किंवा नसणार आहे, हा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. आणि जर आपल्याकडे येत आहे तर ते उत्तरांग जे वरती त्यांना जे स्थान दिलेलं आहे, तर माझं पण स्वतःचं मत असं चाललंय का, तर त्या वरतून ते आपल्याकडे बघतायत, तर त्या अर्थी ते बघतायत का आपल्या आपल्या दरबारात किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दर्शनासाठी हे कोण येते. त्याच्यानंतर आपण हा एक उत्तरांगाचा भाग झाला, त्याच्यानंतर पुन्हा आपण द्वारशाखेकडे वळूया. आता द्वारशाखा जर बघितल्या तर ह्या आपल्याला 1 पासून तर 9 पर्यंत ह्या आपल्याला द्वारशाखा आपल्याला हे उत्तरांग दाखवलं. याच्यामध्ये आपल्याला वरती 5 हे बघायला मिळतात. तर इथं जर बघायला गेलं तर इथं ब्रह्मा, विष्णू, महेश असं याचं अंकन बघायला मिळतं. तर द्वारशाखेवर येऊया परत आपण. झूम आउट करा. द्वारशाखेवर येऊया. तर द्वारशाखेवर आलं तर ह्या 1 पासून तर अ, 1 पासून तर 9 पर्यंत यांचा ह्या द्वारशाखा असतात. आता ह्या द्वारशाखा असतात त्रिशाखीय, पंचशाखीय किंवा सप्तशाखीय अशा याच्यावरून पण अ, ओळखल्या जातात. आता जर बघितलं तर 8 शाखेचं द्वार सहसा कुठे बघायला मिळत नाही आणि 9 शाखेचं द्वार जर म्हणाल तर ते क्वचितच बघायला मिळतं. कारण जर तुमची चौकटीला ह्या बाजूला 9 शाखा, त्या बाजूला 9 शाखा म्हणजे चौकटीचा आकार किती मोठा होणार, त्या मंदिराची, त्या गर्भगृहाचा आकार किती मोठा होणार, त्याचा सभामंडप किती होणार. म्हणजे एका गोष्टीवरून आपल्याला साधारणतः एका गोष्टीवरून एकावरून अनेकाकडून म्हणजे त्या अनेकाच्या गोष्टीचे आपल्याला ती लक्षात येतं का ते आकार त्याचा किती मोठा होतो. तर साधारणतः ज्या मंदिराचा आकार असेल त्याप्रमाणे ती द्वारशाखा ही केलेली असते. मग ती 3, 5, 2 केली असते. परत आता याच्यावरती ज्या द्वारशाखेवरती जर बघितलं तर याच्यावरती मग अंकन काय करणार किंवा शिल्पांकन करणार किंवा त्याच्यावरती काय केलं असतं. तर याला वेगवेगळी नावं दिलेली. आता नर शाखा, व्याल शाखा, रत्न शाखा, पर्ण शाखा, काही 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 ठिकाणी तुम्हाला फुलांचं अंकन बघायला मिळतं. काही ठिकाणी वादिका पण बघायला मिळतात. आता इथून पुढे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्ही म्हणाल, तुम्ही तर सांगितलं होतं नर, व्याल असे ही शाखा बघायला मिळतात. याच्यानंतर बघितलं तर काही ठिकाणी तुम्हाला मैथुन शिल्प सुद्धा बघायला मिळतात. मैथून सुद्धा शिल्प बघायला मिळत आहेत, प्राणी बघायला मिळत आहेत, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये. तर मगाशी परत तो सांगितला होता का दर्पणात ही सांगत होती का तुम्ही कोणत्या मनाने येतात किंवा कोणत्या भावनेने तुम्ही तुमच्या मनात चलबिचल चालू आहे, तुमची भावना कोणती आहे, इथं येण्यासाठी जी समर्पित होण्याची भावना ही तुमची आहे का नाही. आता याच्यात जर आपण बघायला मिळालं तर वादक किंवा वादिका, आपण वादन वादन किंवा वादन वगैरे हे करतोय, कधी करतो जो आनंदाचा प्रसंग असतो किंवा एखादा छान समारंभ किंवा छान समारोह जेव्हा आपण साजरा करत असतो, त्यावेळेस आपण वाद्य वाद्य वाजवणे किंवा वगैरे हा प्रकार करत असतो. म्हणजे थोडक्यात यांना ह्या रूपकाच्या माध्यमातून किंवा याच्यातून ते सांगायचं असणार का इथे ना तर तुम्ही छान प्रकारचे आनंदाने या किंवा आनंद नाचत हे करत या. आता याच्यानंतर पुन्हा इथे एक व्याल शाखा. व्याल शाखा म्हणून एक प्रकार बघायला मिळतो. व्याल शाखा बघायला मिळतो. व्याल हा जो प्राणी हा आपल्याला गड किल्ल्यांवर, मंदिरांवर असा हा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. शक्यतो हा जास्त करून जिथं कोण म्हणजे 2 कोण किंवा 2 भिंती जेव्हा एकत्र येतात, ह्या त्या ठिकाणी तो आपल्याला बघायला मिळतो. आणि व्याल हा मिश्रित प्राणी म्हणजे कुठला एक प्रकारचा प्राणी नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला व्यालाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे याच्यामध्ये बघायला मिळतात. नर व्याल बघायला मिळतो, गजव्याल बघायला मिळतो. घोडा होय. त्यात तो व्याल बघायला मिळतो असे किंवा नर अशी वेगवेगळी व्याल बघायला मिळतात. तर व्याल हा जो मिश्रित प्राणी 2, 3, 4, 5 असे प्राणी मिश्रित करतात आणि त्याच्यात सगळं एकत्र करून त्याचं ते शिल्पांकन तिथं ते घडवलेलं असतं. तर याच्यात ह्या मिश्र करण्याचं किंवा संकर करण्याचं कारण एकच का ज्या प्राण्यांचं जे समजा 3 प्राणी जर घेतले, समजा सिंह घेतला, हत्ती घेतला किंवा घोडा घेतला, तर यांच्यातले जे त्यांचे जे गुणवैशिष्ट्य आहेत. आता सिंह म्हणाल तर शूरतेचं प्रतीक येतं, घोडा म्हणाल तर वेगाचं प्रतीक येतं, हत्ती म्हणाल तर ऐश्वर्याचं किंवा बलदंड्याचं ते प्रतीक येतं. ह्या प्रतीकांचा सगळा एकत्र संगम करून हा तिथे तो व्याल
बनवलेला असतो आणि दोन ठिकाणी भिंत जसं एक रूपकाच्या ह्याच्यात म्हटलंय का जसे हे तीन प्राणी एकदम भक्कम किंवा त्यांच्या गुणवैशिष्ट्य आहेत तशीच ही जागा किंवा हे कोण हे त्याप्रमाणे भक्कम. आता ह्या सगळ्याच गोष्टीचा लिखित स्वरूपात किंवा त्याच पद्धतीने असं असणार असं नाही. तर आपण जेव्हा भेट देणार तर काही आपला ह्या पद्धतीचे ते अर्थ आपल्याला लावून घ्यावा लागणार आहे. हे लावून घेत असताना जेव्हा तुम्ही ह्या शिल्पांशी किंवा एक म्हणूया ह्या दगडांशी किंवा याच्याशी ज्यावेळेस तुम्ही संवाद साधाल किंवा ज्यांच्याशी बोलाल तशी 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 तुम्हाला त्याच्यातली ती अजून हे करतात. तर आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं शिल्प बोलतात का दगड बोलतात का तर आपण प्रयत्न करा आपण प्रयत्न करूया ते निश्चितच आपल्याशी संवाद साधतील किंवा त्यांना जे काही सांगायचं असेल ते सांगत असतील किंवा आपल्याला काय विचारायचं असेल तर मला वाटतं त्याची आपल्याला उत्तर बघायला मिळतच आहे. आता जर याच्यामध्ये बघायला गेलं तर इथं तीन आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मिळतात. तर याच्यामधली याच्यानंतर बघा एक अवश्य मूर्ती बघायला मिळणार इथे एक चामरधारणी परत इथे चामरधारणी आपल्याला बघायला मिळते का जिच्या हातामध्ये चामर म्हणजे जसं एक थोडस आपलं झाडू सारखं म्हणणं की जे रेशमी दोरा असतो चौरी तर ती चौरी असते चौरी चामर तिला एक आहे तर ती चौरी असते तर ती हवा घालण्यासाठी किंवा वारा देण्यासाठी तिचा तो उपयोग केलेला असतो तर म्हणजे सेवा भाव हा परत तिथे आला. ते त्याच्यानंतर जर बघितलं तर दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला गंगा किंवा यमुना ह्या बघायला शिल्पात बघायला मिळतात. आता त्यांची परत ओळखण्याची खूण परत तीच असते का जी यमुना गंगा असते तिच्या पायाखाली मकर मकर जसं आपण मगर म्हणतो तिचं अंकन केलेलं असतं कारण मकर हे परत गंगेचं वाहन. त्यानंतर यमुना यमुना हे कासवावरती असते कासव भावनेचं प्रतीक ते कासवावरती ती ती उभी ती आपल्याला बघायला मिळते. असे वेगवेगळ्या अंकन बघायला मिळते. आता याच्यानंतर मी सांगितलं होतं का द्वार शाखा ह्या 1 पासून तर 9 पर्यंत हे आपल्याला बघायला मिळतात. आता जर आपण वरतून जर मोजायची बघितलं तर थोडंसं आपल्या त्याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. तर साधारणतः एक ढोबळ मनाने किंवा एक त्या पद्धतीने जर त्यांना ओळखण्याची जर खूण बघितली तर ज्या खाली ह्या ज्या मूर्त्या जर आपण मोजल्या त्या जेवढ्या मोजल्या त्या तेवढा जो काही अंक आपल्याला मिळेल जो अंक आपल्याला बघायला मिळेल ते साधारणतः तेवढ्या प्रकारची ती द्वार शाखा असते असं असं हे मानण्यात आलेलं आहे. कारण ती शाखानंतर पुढे वाढत जातात. आता याच्यामध्ये जर एक विषय मी तोच म्हणतोय का एक जर विषय आपण जर घेतला फक्त द्वार शाखा किंवा स्तंभ किंवा नुसते वितान हा जरी विषय घेतला तर हा प्रत्येक विषय आपल्याला कमीत कमी 4-4, 5-5 त्याच्यापेक्षा जास्त तास हा त्याच्यामध्ये आपल्याला करण्यामध्ये जाणार आहे. पण आपण आपल्याला वेळेचं म्हणा किंवा आपल्याला फक्त एक माहिती करून घेण्याच्या दृष्टीने मी फक्त तुम्हाला छोट्या-छोट्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण ज्या बघायच्या आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. पुढची स्लाईड घ्या सर. आता याच्यामध्ये मी सांगितलं होतं का जे आपल्याला शिल्प जे बघायला मिळतात किंवा जे द्वार शाखेवरती जे काही शिल्पांकन बघायला मिळते तर इथे आपल्याला मूर्त्या बघायला मिळतात स्त्री मूर्त्या आहेत सगळ्या आणि त्याच्या जर मध्यभागी जर बघितलं तर जे मी ललाटबिंब सांगितलं होतं गणपतीचा जो अंकन सांगितलेलं होतं तर इथे दोन प्रकारची ललाटबिंब आपल्याला तिथे बघायला मिळतं. आता त्याच्यावरचा जो भाग आहे तो हा नक्षीकामासाठी किंवा ते डेकोरेटिव्ह म्हणून किंवा ते नक्षीकाम म्हणून किंवा एक शिल्पांकन म्हणून त्यांनी तो तिथे घेतलेलं आहे. पण इथे जर बघायला मिळतं तर आपल्याला इथे दोन ललाट बिंब बघायला मिळतात. खालच्याची थोडे बऱ्यापैकी झीज झालेली आणि याच्यानंतर ज्यावेळेस आपण ह्या ज्या द्वार शाखेवरच्या जर शिल्प बघितले तर शिल्प बघितलं तर तिथं आपल्याला स्त्री मूर्त्या बघायला मिळतात. पुन्हा तोच विषय येतो का त्यांची उभी राहण्याची पद्धत, त्यांनी घातलेले दागिने किंवा त्यांच्या डोक्यावरती असलेला जो मुकुट आहे, तो मुकुट, याची रचना, नंतर त्यांनी नेसलेली वस्त्र प्रावरणे, ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या त्यांचं किती बारीकीने त्यांनी शिल्पांकन केलेलं आहे. जरी हे बांधत असले तर त्यावेळेस जर बघितलं तर आपल्याकडे अशी खूप आधुनिक अवजारं होती किंवा हत्यारं होती किंवा मशिनरी होती अशातला भाग नव्हता. हे सगळं काम करत असताना शिल्प शिल्प आणि छन्नी ह्या दोन गोष्टी जर सोडल्या तर दुसरं आपल्याकडे काही साधन नव्हतं. वेगवेगळ्या प्रकारच्या छिन्नी म्हणूया आपण. ह्या त्यांच्या साहाय्याने त्यांनी त्यांनी केलेलं काम हे आपल्याला इथं बघायला मिळतं. त्याच्यानंतर आखीव रेखीव भाव त्याच्यावरती आपल्याला तिथं बघायला मिळतं. आता हे बघत असताना आपण हे बघितलं का द्वार शाखा बघितली. याच्यानंतर आपण पुढचा जो काही शिल्पांकन आपल्याला जास्त बघायला मिळतं, त्या पुढच्या शिल्पांकडे वळूया. सर पुढची स्लाईड आहे. आता मंदिरात ज्यावेळेस आपण प्रवेश करतो किंवा मंदिरात जातो
खांब किंवा स्तंभ हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळणार. ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश मिळतो, तेव्हा तो जे प्रवेशद्वार असतं त्या प्रवेशद्वारावर स्तंभ बघायला मिळतो. जेव्हा आपण सभा मंडपामध्ये प्रवेश करतो, तेव्हा 4 याचा तो मंडप असेल, 6चा असेल, 8चा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारात. त्याप्रमाणे ज्या सभा मंडपाला ज्या भिंती आहेत, त्याच्यामध्ये अर्धस्तंभ जो हा प्रकार आहे, म्हणजे अर्धा स्तंभ म्हणजे पूर्ण स्तंभ येतात, भिंतीमध्ये तो अर्धा असतो आणि तो बाहेर अर्धा, असा अर्धे स्तंभ असे बघायला मिळतात. आता हे करत असताना आता जेव्हा मत असतं तर आपण काय म्हणतो, 4 खांबी मंडप, 6 खांबी मंडप, 8 खांबी मंडप, एक ढोबळ मनाने आपण त्याला ते नाव दिलेलं असतं. आणि भिंतीमध्ये जे अर्धस्तंभ असतात, ते अर्धस्तंभ आपण मोजतो. मग ते 8, 10, 12, 14 असे असं तर तो ह्या दोन्हींचं हे करून 8 अर्धस्तंभ, 4 पूर्ण स्तंभ असं साधारणतः ह्या याच्याप्रमाणे आपण त्यांना ते नाव दिलेलं असतं आणि तेवढ्या आकाराचा तो मंडप असतो. आता मगाशी जे वितान दाखवलं हे ह्या 4 खांबावर किंवा 6 खांबावर किंवा 8 खांबावर हे तोलून धरलेलं असतं. मगाशी पण सांगितलं वितानावरती अप्रतिम नक्षीकाम केलेलं असतं, स्तंभावरती नक्षीकाम केलेलं असतं आणि 4 याचा जो मंडप असतो त्याच्यामध्ये जो एक मधला भाग येतो तो चौकोनी किंवा गोल आपल्याला बघायला मिळतो. हल्ली त्याच्यावरती कासव बघायला मिळतं. तर कासव जरी बघायला गेलं तर कासव हे आपल्या षडरिपूंचं प्रतीक आहे. काम, क्रोध, मोह, मत्सर हे जे आपले षडरिपू आहेत हे षडरिपूच असतात. तर एक संदेश किंवा एक रूपक ते आपल्याला हे पण देत असतात का ज्यावेळेस आपण मंदिरात असतो तर आपले षडरिपू कुठं असावे. जर काय झालं ते कासव जसे आपलं अंग आकसून घेतं किंवा आपलं अंग आतमध्ये ओढून घेतो, तर 6 प्रतीक म्हणजे ते आपले षडरिपू. हे षडरिपू आपण आपले ओढून घेतले पाहिजे आणि मग इथं प्रवेश केलेला असतो. याच्यानंतर वेगवेगळ्या मंदिरांच्या रचनेमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. काही ठिकाणी तुम्हाला खांब हे साधे बघायला मिळतील, त्याच्यामध्ये फक्त थोडंफार नक्षीकाम बघायला मिळेल. तर काही ठिकाणी नखशिकांत म्हणजे आपल्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत नखशिकांत आपल्याला तुम्हाला हे खांब म्हणजे वरपासून तर खालपर्यंत हे काम शिल्पांनी किंवा नक्षीकामाने हे म्हणजे शिल्पांकित केलेले आपल्याला बघायला मिळतात. आता बघायला मिळतात म्हटल्यावर त्या खांबावरती काय काय असणार आहे. खांबावरती तुम्हाला बाहेर जशा सुरसुंदर दाखवल्या त्या सुरसुंदरांच्या असतात, देवदेवतांचे अंकन असतात किंवा आपल्या जीवनात ज्या काही म्हणजे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा वैयक्तिक याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याचं अंकन करत असतात. मी तुम्हाला मगाशी एकच सांगितलं का आता थोडंसं परत मागे येतो मी थोडा, जिथे जी रंगशेळा म्हणून सांगितली तर एक संकल्पना अशी होती का देवाला आपल्याकडनं 2 प्रकारच्या सेवा ह्या अपेक्षित असतात. एक रंगभोग आणि एक अंगभोग. तर रंगभोग म्हटलं तर देवाला स्नान घालणं, वस्त्र प्रावरण घालणे, पूजा, नैवेद्य जे काही पंचोपचार, षोडोपचार वगैरे जे आपण जी पूजा करतो, ही ती देवाला अपेक्षा असतात. आता याच्यामध्ये अंगभोग. आता अंगभोगमध्ये तुमच्या अंगामध्ये काय जी कला असेल, त्या कलेच्या माध्यमातून पण तुम्ही देवाची सेवा करू शकता. मग तुमच्यामध्ये नृत्य असो, गायन असो, वादन असो किंवा ह्या ज्या गोष्टी असो, ह्याच्या माध्यमातून पण तुम्ही देवाची सेवा करू शकतात. त्याच्यानंतर आता एक तो हे नाहीये. आता इथून जर बघितलं तर जसं मी बाहेर सांगितलं का बाहेरच्या मध्ये एक शिल्प बघायला मिळतं, एक सुंदरी किंवा ती अप्सरा बघायला मिळते. तिच्या हातामध्ये एक पाण्याचा गडवासारखं किंवा लोट्यासारखं भांडं बघायला मिळतं. परमेश्वराची सुद्धा भावना किंवा देवाची सुद्धा भावना एकच असते. का जर तुम्ही माझ्या समोर आलेले, तुम्ही एक साधं एक लोटाभर पाणी किंवा एक पेलाभर पाणी आलं आणि ते जर निर्मळ मनाने माझ्या तिथं वाहिलं, तर ते सुद्धा मला ते पावन आहे. असा गीतेत पण एक श्लोक सांगितला, पुष्पम पत्रम तोयम. म्हणजे मला अपेक्षा काय, तुम्ही येता येता एखाद्या झाडाचं फुल तोडून आणलं, एक पान तोडून आणलं किंवा एक लोटाभर पाणी किंवा जर ते जरी माझ्या समोर वाहिलं, तरी पण ते मला तेवढंच पावन झाल्यासारखं आहे. तर अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा ह्या वेगवेगळ्या संदेश किंवा माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी किंवा माणसाला म्हणजे ज्ञान देण्याच्या गोष्टी, अशा ह्या ज्या काही गोष्टी असतात, ह्या स्तंभावरती किंवा तिथं असलेल्या बाहेरच्या भिंतीवरती किंवा आतमध्ये असलेल्या भिंतीवरती ज्या ज्या प्रकारचे मंदिराचे, आता एक मंदिर एकसारखं कधीच असणार नाही, थोडाफार त्याच्यामध्ये बदल असणार आहे, त्याच्यामध्ये सांगण्याची पद्धत वेगळी असणार आहे. जसे आता इथं वेगवेगळ्या शैलीमध्ये म्हणूया किंवा वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं ही कोरल्या गेलेली होती. आता जर आपण फक्त गोंदेश्वरापुरता जर विचार करायला गेलो, तर गोंदेश्वराच्या मंदिरामध्ये काय झालेलं आहे का बाह्य भागावरती थोडंफार शिल्पांकन आपल्याला थोडंसं किंवा नक्षीकाम थोडंफार एक कमी बघायला मिळालं. पण याच्यात जी काय उणीव राहिली असेल किंवा जे काय राहिलं असेल किंवा त्यांना जे काय सांगायचं असेल, तर त्यांनी हे जे 4 खांबे हे इतक्या छान पद्धतीने शिल्पांकित केले
त्यांनी जीवनात आपल्या आयुष्यात घडणारे चांगले वाईट प्रसंग किंवा जे काही आपल्याला जे शिक्षण द्यायचंय किंवा जे माध्यमातून त्यांना आपल्याला हुशार करायचंय, शहाणं करायचंय, काय करावं किंवा काय करू नये, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्यांनी ह्या मंदिराच्या स्तंभांवरती इतक्या छान पद्धतीने सांगितलेलं आहे का जर इथून पुढे जर असं बघितलं तर ह्या म्हणजे अशा प्रकारच्या मंदिरावर जर किंवा गोंदेश्वराला जर भेट दिली तर मी तर तुम्हाला आवर्जून सांगेल का ह्या स्तंभ बघण्यासाठी किंवा हे स्तंभांवरचं शिल्पकाम बघण्यासाठी तुम्ही निश्चित अवश्य वेळ काढला. कारण आपल्या जीवनातले आयुष्यातले बराचसा सार या खांबांमध्ये किंवा या खांबांवर केलेल्या शिल्पांमध्ये खूप छान पद्धतीने भरलेला आहे. आता आपण स्तंभाचा आलो तर स्तंभ रचनेकडे थोडंसं वळूया. आता याच्यामध्ये जर बघितलं तर स्तंभ रचनेमध्ये 36 स्लाइड राहू द्या. तर स्तंभ रचनेमध्ये बघितलं तर एक स्तंभपाद, स्तंभदंड आणि स्तंभशीर्ष असे साधारणतः हे 3 भाग पडतात. तर याच्यामध्ये परत स्तंभपादामध्ये पंजर म्हणून एक भाग येतो. तर त्या चारी बाजूने त्याच्यावरती मूर्ती कोरलेली असते. तो स्तंभपाद म्हणजे पाय झाला. हा स्तंभदंड म्हणजे तो मधला भाग झाला आणि स्तंभशीर्ष म्हणजे ज्याच्यावरती छत तोललेलं आहे किंवा त्याचं जे जो भाग तोलून धरलेला आहे ते स्तंभशीर्ष अशा साधारणतः त्याच्यामध्ये हे भाग पडतात. इथे जे हे खांब बघायला मिळतात, हे खांब आपल्याला तुम्हाला चौकोनी बघायला मिळतात. हे काही ठिकाणी गोल बघायला मिळेल, काही ठिकाणी खाली चौकोनी, नंतर षटकोनी, नंतर अष्टकोनी, नंतर 12 कोनी, नंतर 18 कोनी असे कोणाकोणाने वाढत आले. म्हणजे जशा जशा वेगवेगळ्या शैली बदलत जातील किंवा वेगवेगळ्या याच्यामधल्या ज्या स्तंभांचे जे प्रकार आहे त्याच्याप्रमाणे याच्यामध्ये तो बदल होत जातात. तर आपण फक्त इथल्या मंदिरापुरता विचार करूया. तर या मंदिरामध्ये चौकोनी खांब आहेत. चौकोनी खांब आहेत त्याच्यानंतर त्याच्या स्तंभपाद, स्तंभदंड, स्तंभशीर्ष, पंजर असा साधारणतः हा प्रकार आहे. याच्यामध्ये ह्या स्तंभाच्या जो चौकोनी भाग दिसतोय त्याच्या चौकोनी आकारची एक पेटी सारखा भाग दिसतो. पुढे बघूच आहे, ही स्लाइड राहू द्या. तर हे भाग दिसतो इथून पुढे आपल्याला याच्यावरती शिल्पांकन बघायला मिळणार आहे आणि काही संदेश देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्याला सांगण्यासारखी ज्या काही गोष्टी आहेत कथानक स्वरूपामध्ये ज्या गोष्टी आहेत हे याच्यामध्ये ह्या ह्या अंकन केलेल्या आहे. हे करत असताना आपण मंदिराचा पूर्ण किंवा मंदिराच्या खूप खोलामध्ये जाऊन किंवा प्रत्येक भागामध्ये जाऊन आपण आपण ते माहिती घेत नाही किंवा ते करत नाही. आपण एक सर्वसामान्य किंवा एक जर एक एक जे जनरलमध्ये म्हणूया आपण एक जनरल बघूया का साधारणतः मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला आतापर्यंत काय काय बघायला मिळालं. मग वितान बघायला मिळालं, द्वारशाखा बघायला मिळाल्या किंवा मंदिराच्या आपल्याला ते गर्भगृह, अंतराळ, सभामंडप किंवा मुखमंडप नाही फक्त एकच मुखमंडप आहे. अशा ह्या रचना आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्याच्यावरती शिल्पकाम असतं आणि नक्षीकाम असतं साधारणतः ह्या पद्धतीने आपल्याला बघायला. जसं आता काल पण रोहित सर बोलले होते, मी पण आज ते सांगतोय का जसं अभ्यासक म्हणा किंवा याच्यामध्ये जर ज्यांना रस निर्माण होईल, आवड निर्माण होईल तर याच्या एक 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 भागामध्ये आपण ते खोलवर जाऊ. कारण मी पुन्हा त्याच याच्यावर येतो का मंदिर शास्त्र किंवा शिल्पशास्त्र हे 1 तासात, 2 तासात किंवा 3 तासात एवढ्या प्रत्येक भागाचं जर विस्तृत वर्णन करणं, त्याची रचना, त्याची हे एवढं शक्य नाही. आणि आपल्या वेळेच्या अभावी किंवा आपल्याच्या अभावी ते शक्य पण नाही. पण इथून पुढे जाताना आपण साधारणतः काय काय बघायचंय या पद्धतीचं आपण एक म्हणजे मी स्वतः त्या पद्धतीचं एक ही रूपरेषा आखलेली होती आणि ह्या पद्धतीचं थोडंसं मी विश्लेषण करतोय. कदाचित वाटत असेल का एक 2-3 याच्यामध्ये केलं पण जे दाखवलं तर हे साधारणतः मुख्य भाग म्हणूया आपण किंवा हे भाग आपण तिथं आवर्जून बघितलेच पाहिजे. तर ह्या पद्धतीने मी ह्या पद्धतीने ते बनवलेलं आहे. पुढची स्लाइड घ्या. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला आता शिल्पकाम पण बघायला मिळतं. हा साधारणतः मंदिराच्या आपल्या म्हणजे डोळ्याच्या नजरेच्या जे एक आय लेवल डोळ्याच्या नजरेच्या किंवा साधारणतः इथे भाग बघायला मिळतो आणि ह्या भागामध्ये ह्या मंदिरामध्ये आता सध्या ह्याच मंदिरापुरतं आपण बोलूया. या मंदिराच्या चारही बाजूला असे हे चौकोन कोरलेले चौकोन कोरलेल्या उठावातला पण शिल्प म्हणतो आपण याला. तर हे शिल्प कोरलेलं आहे आणि ह्या शिल्पांमध्ये त्यांनी आपल्याला काहीतरी सांगण्याचा किंवा आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा याच्यामध्ये ज्यांनी आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि तो काय काय प्रयत्न आता जे एक आपण जे काय बनवलेलं आहे त्याच्याबरोबर तर डाव्या आणि उजव्या बाजूला जर बघितलं तर माझ्या डाव्या बाजूला त्या चौकोनामध्ये एक मकर मी मकर म्हणजे मगाशी मकर बघितली किंवा मकर बघितली आणि तिच्या तोंडातून वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, फुलं, हार किंवा मोतिक माळा वगैरे अशा प्रकारचं शिल्पांकन आपल्याला तिथं बघायला मिळते. तर आता याला मकर तोरण साधारणतः एक शिल्पशास्त्रामध्ये मकर तोरण किंवा मकरेचं अंकन हे बघायला मिळतं. तर आता
मी मगाशी सांगितलं का निसर्गातल्या प्राण्यांचा किंवा निसर्गातल्या आकारांचा किंवा जे आहे याचा त्यांनी त्या पद्धतीने किती छान पद्धतीने उपयोग केला. आता इथं जर बघितलं तर मकर, तिच्या तोंडातून निघणाऱ्या त्या मोतिक माळा किंवा हार फुलं वगैरे ह्या पद्धतीचं त्याने सत्र थोडं झूम आउट करता येईल का सर? सर ती नाही, ती नाही, डाव्या हाताची, डाव्या हाताची, डाव्या डाव्या हाताची, माझ्या डाव्या हाताची. हा ती थोडं सर्व का तिला इकडे. तर हिचे जर बघायला गेलं तर मकर बघायला मिळते आणि तिच्या शेपटाकडच्या भागाकडनं तिच्या त्या वेगवेगळ्या फुलांची वगैरे ती नक्षी तयार करायला मिळते. त्याच नक्षीच्या वरती जर बघायला गेलं म्हणजे ती मकर आहे तो ती ज्या चौकोनामध्ये त्यांनी शिल्पांकित केलेली आहे किंवा ज्या चौकोनामध्ये ती कोरलेली त्याच्या जर वरच्या भागाला बघायला गेलं तर एक षटकोनी आकाराचा चौकोनी किंवा आपण तो षटकोनी नाही चौकोनी आकाराचा म्हणजे जसा शंकरपाळ्यासारखा जसा दिसतो तो एक तिथं त्यांनी शिल्पांकन केलेलं आहे. आता याची जर आता ह्या झूम आउट मध्ये ते आपल्याला एवढं दिसते जर एक प्रत्यक्ष जर तिथं बघायला गेलं तर साधारणतः 1.5 ते 2 इंचाचं ते शिल्पांकन तिथे 1.5 ते 2 इंचाचं शिल्पांकन तिथे असल्यामुळं काय आलं का त्यांची जी काम करण्याची पद्धत ते कारागीर काय तयारीचे होते किंवा त्यांच्याकडे कोरीव कामाचं म्हणजे कोरीव कामाचं आता कौशल्य स्किल किती छान होतं आणि त्यांनी ते किती छान पद्धतीने कोरलंय हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. शिवाय हे करत असताना किंवा हे जेव्हा बनवत असताना का हे बनवत असताना त्या कारागिराला जो काही रोजगार द्यावा लागत असणार आहे किंवा त्याला जे काही त्याच्या कामाचा मोबदला द्यावा लागत असणार आहे तो मोबदला त्याला म्हणजे जो मिळत असेल तो त्या पद्धतीनेच करणार आहे. कारण त्यांनी दाखवून दिलेलं आहे किंवा सांगून दिलेलं आहे का बाबा म्हणजे माझ्या हातामध्ये किंवा माझ्याकडे काय कौशल्य किंवा मी काय कौशल्याने काम करू शकतो. ह्याच प्रकारे ह्या मंदिरामध्ये आपल्याला असे बारीक बारीक शिल्पकाम केलेले इतक्या छान पद्धतीने शिल्पकाम आपल्याला बघायला मिळते. सर थोडस खाली घ्या. तीस स्लाइड थोडी 30 म्हणजे ही नाही ही डाव्या हाताची ती एकदा सांगितलं म्हणजे पुढे अजून थोडं समजून म्हणजे पुढच्या स्लाइड बस 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 बस. आता इथे बघायला मिळालं तर आपण एक भौमितिक आकृत्या म्हणतोय. आता तो मग षटपळ सांगितलं तो एक चौकोन गोल त्याच्यामधलं नक्षीकाम त्याच्यामध्ये तो उठावाच्या आलेल्या त्याच्या मागे परत केलेलं नक्षीकाम हे जे नक्षीकाम असेल किंवा त्यांनी जे कोरलेलं असेल परत दगडामध्ये काम करायचंय दगडामध्ये काम करायचं जर एखादी चूक जरी झालं समजा ते गोष्ट पूर्णत्वाला येते आणि पूर्णत्वाला आल्यानंतर जर एखादी चूक झाली तो दगड समजा थोडासा त्याचा तो हातोडीचा फटका म्हणा किंवा हे जर थोडासा चुकला आणि हे जर खंडित वगैरे झालं किंवा हे जर तुटलं तर हे परत कसं घडवणार किंवा परत काय हे करणार तर म्हणजे तो निष्णाततेचा प्रकार किंवा त्यांच्या कारागिरीचं जे काही कौशल्य हे कौशल्य किती कोणत्या प्रमाणात आपल्याला बघायला झूम आउट झालेलं आहे किंवा केलेलं आहे. आता ही शेजारचं शिल्प मी जे सांगणार तिच्या गळ्यातली माळ बघितली तर ती माळ किती छान पद्धतीने त्यांनी ती माळ बघितली कोलाकार म्हणतात त्याला तो किती छान पद्धतीने कोरलेला आहे किंवा किती छान पद्धतीने आलाय. तिच्या दंडातले जे आपण केयूर म्हणतो किंवा वाकी वगैरे वाकी हा वेगळा प्रकार येतो त्या दंडातले जे काही आहेत ते किती छान पद्धतीने केलेले त्याचप्रमाणे तिच्या मागचा जो केसांचा भाग जो सोडलेला आहे जो भाग सोडलेला आहे तो पण किती छान पद्धतीने सर घ्या परत पूर्ण मागे. तर ह्या मंदिरामध्ये इतक्या बारीकीचं किंवा इतक्या छान पद्धतीचं आपल्याला शिल्पकाम बघायला मिळतंय. आता ह्या शिल्पाचा आपण विचार करूया इथे एक युगल आपल्याला सर इकडची घ्या उजव्या बाजूची घ्या माझ्या थोडी झूम आउट करा तिला. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला हारासारखं हार किंवा जो हार असतो तो हार आपल्याला की दिसतो इथे कीर्तिमुख नावाचा एक कीर्तिमुख म्हणून एक शिल्पांमधला एक प्रकार आहे किंवा कीर्तिमुख त्याला म्हटलं जातं तर त्याची गोष्ट वेगळी आहे. तर तो ज्या त्याच्या मुखातून निघालेल्या त्या माळा किंवा त्याच्या याच्यातून निघालेलं त्या माळावरती असलेले जसं मणी कोरलेले असतील किंवा जे फुलांचा वगैरे जे अंकन म्हणतो त्या इतक्या बारीकीने कोरलेलं पुन्हा तोच प्रकार आपल्याला बघायला मिळतो. थोडेसे फुलं किंवा तो शंकरपाळ्याच्या आकाराचे जे कोरलेला एवढं बारीक नक्षीकाम आपल्याला तिथं बघायला मिळतं. तर इथून पुढे प्रत्येक मंदिरात म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी जाताना आपण हे स्तंभ सुद्धा ह्या पद्धतीने निरखले गेलेले पाहिजे किंवा त्या स्तंभावरती काय काढलेलं आहे किंवा कुठल्या प्रकारची नक्षी आहे हे साधारणतः आपण ते बघितलं पाहिजे. तर मधल्या याच्याकडे येऊ
आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आता लोक वेगवेगळ्या पद्धतीने नावं देतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने याला म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघितलं तर जो सारीपाट जो खेळ म्हणतो आपण, सारीपाटाचा जो काही खेळ आहे तो हे खेळताना इथं युगल दिसतं. आता कुणी म्हणतं हे शंकर पार्वती सारीपाट खेळत होते, कुणी म्हणतं युगल आहे, कुणी म्हणतं आता ते पिंड दिले. पण एक जनरल जर आपण बघायला गेलं तर तो जसा सोंगट्यांचा जो आपला खेळ आहे तर एक युगल, पण युगल म्हणूया. तर ही युगल तिथं एक सोंगट्यांचा खेळ खेळताना दिसतोय. हा खेळ आहे. खेळ म्हणजे काय आलं, मनोरंजन आलं. मनोरंजन म्हणजे काय झालं, आपल्या जीवनाचा पण एक भाग आहेच तो. तर आपल्या पूर्ण याच्यामध्ये मनोरंजन पण थोडंसं पाहिजे. मनाला कुठंतरी एक म्हणजे शांतता म्हणा किंवा एक म्हणा ते मनोरंजन पाहिजे. जर मनोरंजनच जर आपल्या जीवनामध्ये नसेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये नसेल, तर मग ते आयुष्य कुठंतरी निरस झाल्यासारखंच आहे. किंवा ते त्या आयुष्याचा म्हणजे जगण्याचा एक आहे. तर मनोरंजन हा सुद्धा आपल्या जर बघितलं तर एक आयुष्याचा तो एक भाग आहे. तर त्याच्या इथं एक तो संदेश देण्यासाठी किंवा ते सांगण्यासाठी इथे हा एक याचा याचा जो पट म्हणूया आपण, सोंगट्यांचा पट, हा पट तिथे किंवा सारीपाटाचा पट हा तिथे मांडलेला आहे. याचं अंकन आपल्याला इथं बघायला मिळतं. पुढची स्लाईड घ्या सर. पुढची स्लाईड. आता ते जे शिल्प दाखवलं होतं, तर ह्या शिल्पांच्या चौकोनीच्या याच्या बाजूला परत ही बाजूला दोन उपशिल्प उपशिल्प जी आहेत ही आपल्याला उपशिल्प बघायला मिळतात. आता उपशिल्प जर बघायला गेलं, जर जर उपशिल्प जर उपशिल्प बघितली तर एकदम बारीक याच्यामध्ये जर मोजमाप बघितलं तर साधारणतः ते 2 इंच बाय 4 इंच 6 इंच ह्या प्रकारचे ते करेल. पण हे करत असताना किंवा हे दाखवत असताना त्यांची जी कुशलता होती, ही कुशलता जर बघितली तर डाव्या बाजूच्या शिल्पामध्ये बघितलं तर एका स्त्रीचा पाय वरती आहे, एक हात मांडीवर ठेवलेला आहे, एक हात मागे घेतलेला आहे. एवढ्या बारीक याच्यामध्ये हे शिल्पकाम करणं, ते कोरीव काम करणं. आणि ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो किंवा याच्यावरती बघत होतो, वारंवार भेट देत होतो, तर ज्यावेळेस बघितलं तर ह्या छोट्या उपशिल्पांमधल्या ज्या सुंदरी आहेत किंवा हे जे शिल्प आहेत, यांची जी केशरचना, हेअरस्टाईल ही सगळ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्रकारे केलेली आढळली. म्हणजे आत्ताची जशी तुमची बॉयकट म्हणा किंवा ते पोनीटोल म्हणा, अशा प्रकारच्या सुद्धा केशरचना तिथं बघायला मिळाल्या. आता जर बघितलं तर एका खांबावरती ही चारी बाजूची चार, चार म्हणजे 2, 4, 6, 8 म्हणजे 8 असे छोटे छोटे शिल्प बघायला मिळते. तर ह्या प्रकारचे म्हणजे एका खांबावरती एका बाजूने 2-2 असे म्हणजे बे 2-4 बेत्रिक्स आणि बेचोक 8 म्हणजे एका खांबावरती 8 शिल्प बघायला मिळतात. अशी बारीक बारीक छोटी छोटी शिल्प तर ही आपल्याला तिथं बघायला मिळतात. आता त्याच्यानंतर आपण मधल्या याच्याकडे वळूया. सर मधलं थोडं झूम आउट थोडं वरती घेतात. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर याच्यामध्ये शिल्पकार आपल्याला नरसिंह हा विष्णू अवतार नरसिंह आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे तिथं आधीच्या याच्यामध्ये बघितलं आपण मनोरंजन, याच्यानंतर दुसरं बघायला जाऊ तर धार्मिक. तर ही जी गोष्ट आहे, आता ते सांगायला गेलेलं आहे का मध्ये नरसिंह आहे, त्यांनी त्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलेलं आहे, तो त्याचं पोट फाडतोय, खाली प्रल्हाद आहे, असं तिथं ते अंकन केलेलं आहे. आता विष्णू नरसिंह किंवा विष्णू अवतार कसं, तर आपल्याला तिथं गदा बघायला मिळतो, चक्र बघायला मिळतंय. तर ही जर गोष्ट, आता ही गोष्ट वाचणं किंवा हे करणं त्याच्यापेक्षा ह्या शिल्पांमध्ये सांगणं किती किती सोपी होती. तर त्याच्यामुळे ह्या सभा मंडपामध्ये किंवा ह्या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अशा शिल्पांच्या माध्यमातून आपल्या पुराणातल्या कथा किंवा पुराणातल्या ज्या रामायणातल्या कथा, महाभारतातल्या कथा, पुराण कथा या पण आपल्याला बघायला मिळतो. इथे आपल्याला हा नरसिंह बघायला मिळतोय. सर पुढची स्लाईड. आता ह्याच्यात ह्या दोन महत्वाच्या म्हणजे गोष्टी दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो का याच्यामध्ये जर आता बघायला गेलं तर माझ्या उजव्या बाजूला एक कामशिल्प बघायला मिळतंय.
आता प्रत्येकाला प्रश्न पडणार आहे का कामशिल्प मंदिरामध्ये कसं काय आणि ते पण मंदिराच्या आतमध्ये कसं काय, त्याचा उद्देश काय? शेवटी जीवनामध्ये काम जीवनामध्ये काम हा सुद्धा एक आपल्या भाग येतो. पण हा जो भाग येतो आपल्या, कारण जर ह्या गोष्टी जर घडल्या नाही किंवा ह्या जर गोष्टी झाल्या नाही, तर याचं जर नीट व्यवस्थित मार्गदर्शन झालं नाही किंवा जर आपण ह्या गोष्टी जर व्यवस्थित शिकलो नाही, तर पुढे काय होणार आहे? कारण पृथ्वीचं तर चलनवलन, पृथ्वी पुढे चालायला पाहिजे किंवा ही जी सृष्टी पुढे चालली पाहिजे, याच्यासाठी काम तर हा खूप महत्वाचा विषय. पण याच्यावरती हा कितपत असावा, किती का असावा, काय असावा, थोडासा प्रकाशात आहे करतो. जो माझ्या डाव्या हाताला किंवा ज्या डाव्या हाताला आपल्याला शिल्प बघायला मिळतं, तर एक स्त्री बघायला मिळते. तिचा एक हात खाली आहे आणि ती एक हात वरती करून तिने पूर्ण त्या गोष्टीकडे पूर्ण तिने पाठ फिरवलेली आहे. त्या गोष्टीकडे तिची पाठच पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्या बघितलं तर परत शिल्पाच्या याच्यामध्ये येतो का तिचं जे अंकन किंवा तिचं जे काही शिल्पांकन केलंय, तिच्या कानातले, तिचा तो अंबाडा किंवा नंतर तिने घातलेले वस्त्र प्रावरणे, तिच्या हातात पायात असलेले दागिने, हे खूप छान पद्धतीने त्यांनी कोरलेले आहेत. तर ती हा विषयाकडं मधला विषय हा जो मुख्य विषय मधला हा जो मुख्य विषय आणि डाव्या हाताला करण्या का तिने सपशेल ह्या विषयाकडे तिने पाठच फिरवलेली. तर सांगण्याचा उद्देश किंवा म्हणण्याचा उद्देश हा एकच आहे का आपल्या आयुष्यात ह्या गोष्टीकडे पाठ फिरून चालणार नाही. पाठ फिरून चालणार नाही म्हणजे म्हणायचा किंवा सांगण्याचा उद्देश असो आहे का त्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून किंवा पाठ फिरून म्हणजे थोडक्यात वाक्यप्रचार का बा तो पाठ पाठ फिरवून आपण एखाद्या गोष्टीकडे पाठ फिरवतो, तर ह्या गोष्टीकडे पाठ पाठ फिरवता येणार नाही. त्या गोष्टीचं आपल्याला पूर्ण माहिती घेणं किंवा त्याचं ज्ञान असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर उजव्या हाताला जर बघितलं, तर तिने आपला एक डोळा झाकलेला आहे. एक डोळा झाकलेला आहे आणि एक डोळा डाव्या हाताच्या डोळ्याने तो डावा डोळा उघडता थोडासा तिने हात धरलेला आहे. म्हणजे तिने एक डोळा झाकलेला आहे, तिचा एक डोळा उघडा आहे. म्हणजे याच्यात जर बघायला गेलं, तर ती पूर्णपणे त्या गोष्टीकडे डोळे झाकपण करत नाहीये. डोळे झाकपण करत नाहीये आणि पूर्णपणे ती कुतूहलापोटी एका डोळ्याने ती बघते पण. म्हणजे हा विषय असा येतो का त्याच्याकडे पूर्ण आपल्याला डोळे झाक करून पण चालणार नाही किंवा तो कुतूहलाने बघावा किंवा कुतूहलाने हाताळावा हा सुद्धा करून चालणार नाही. तर ह्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान घेणं किंवा त्याच्या मागचं कारण काय, तो किती हे करावा याच्याबद्दलची माहिती देणार किंवा याच्याबद्दलचं ज्ञान देणार हे शिल्प आपल्याला इथं बघायला मिळेल. मगाशी सांगितलं जीवनाची मी एक गोष्ट सांगत आलो का तिथं मनोरंजन बघायला मिळालं. नरसिंहाच्या शिल्पामध्ये आपल्याला तिथे पुराणकथा काय असतात किंवा आपल्या पुराणकथा असतात किंवा काय वागू नये किंवा कसं वागू नये, नरसिंहाने त्याला का मारलं, हिरण्यकश्यपूला का मारलं, प्रल्हाद कोण होता, काय होता, ह्या गोष्टी जर बघायला गेलं तर आपल्याला साधारणतः 1 तासभर त्याच्यामध्ये निघून जायला आपला. तर ह्या पुराणकथा लोकांना समजाव्या. मनोरंजन म्हणजे काय आपल्या जीवनाचा तो भाग असावा. पुराणकथा समजाव्या, त्याच्या मागची कथा काय, कसं वागावं किंवा कसं वागू नये, भक्ती किती असावी किंवा जर तुम्ही तुमच्या ताकदीवर किती उन्मत होता, काय होतात, की तुम्ही उन्मत झाल्यावर काय होतं, ह्या गोष्टी तुम्हाला एक रूपक म्हणाव्या किंवा त्या पद्धतीने तर सांगण्याचा प्रयत्न इथल्या प्रत्येक शिल्पा करत असतो. पुन्हा या विषयाकडे वळूया. काम हा विषय आपल्या जीवनात किती असावा, काय असावा, त्याच्याकडे सपशेल पाठ फिरवावी का डोळे झाकच करावी का कुठेतरी कान्या डोळ्याने त्याच्याकडे बघावं, हा विषय सुद्धा खूप अभ्यासनाचा आहे आणि हा शिकवण्याचा विषय. आणि ह्या काही काही गोष्टी आपल्याकडे अशा आहेत का ह्या खुल्या मनाने किंवा त्या पद्धतीने कुठे सांगितल्या जात नाही किंवा त्या पद्धतीने त्या लोकांसमोर आणल्या जात नाही. आता आपण जरी बघितलं कुठे गेलो तर अरे असं काही दिसलं का, बरोबर जर मुलं असतील किंवा हे असतील तर मग थोडंसं त्यांचं लक्ष वळव किंवा थोडंसं त्यांचे डोळे झाक किंवा ऐकर किंवा करत होतो. तर वैयक्तिक माझं स्वतःचं वैयक्तिक मत किंवा माझं स्वतःचं म्हणणं असं आहे का ज्या वेळेस मी ह्या मंदिरामध्ये आलेलो आहे, ज्या वेळेस माझ्याबरोबर लोक होते किंवा कोणी होतं, तर ह्या शिल्पांविषयी खुल्या मनाने किंवा खुल्या दिलाने आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे मी आणि चर्चा करायला पाहिजे. कारण आपल्या जीवनातला हा एक अविभाज्य भाग आहे. जर ह्याच गोष्टी जर काही काही गोष्टी जर चुकत गेल्या, जर एक गोष्टी चुकत गेल्या तर त्याच्यापासून पुढे 1000 चुका 100 चुका होत असतात. तर ह्या मंदिरात नुसतं अध्यात्म म्हणजे ह्या म्हणा किंवा आपल्या सगळ्या मंदिरामध्ये किंवा प्रत्येक मंदिरामध्ये फक्त अध्यात्मच नाही, तर ते तुम्हाला एक सामाजिक संदेश किंवा शैक्षणिक संदेश किंवा ह्या प्रकारचे संदेश पण देत असतात. तर माझं म्हणणं एकच आहे का इथून पुढं आपण फक्त एक 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं न वेळ काढतात, थोडासा चांगला वेळ काढावा, भरपूर वेळ काढावा. या मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय.
आज असं म्हणणं नाही का एका मंदिराला भेट दिली आपल्याला समजा लगेच सगळ्या गोष्टी कळायला लागतील किंवा माहिती व्हायला लागतील किंवा त्या गोष्टीचं ज्ञान मिळेल असं नाही. आपण वारंवार त्या ठिकाणी गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं, तर आपल्याला सहज सहज बघतील. नाही ह्या गोष्टी कळाल्या तर आपल्याला पुराण कथा आहे. आपल्याला माहिती आहे का नरसिंह आहे तिने तो हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलेलं आहे, त्याचं ते पोट फाडलेलं आहे. ही कथा तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते. किंवा त्याच्या बाहेरच्या आता आता बाहेरच्या बाजूला जर बघितलं तर रामायणातलं आहे. ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांना लंकेवरती स्वारी करायची होती किंवा लंकेमध्ये जायचं होतं, त्यांनी तो सेतू बांधला होता. त्याच्यामध्ये जे वानर सेना होती त्या वानर सेनेने त्यांना मदत केलेली होती. ते शिल्पांकन आपल्याला इथे ह्या मंदिरामध्ये बघायला मिळतं. म्हणजे ह्या रामायणातल्या गोष्टी किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि जर कोणाला माहिती नसतील किंवा असतील तर एखादा जर कोणी बरोबर असेल तर आपल्याला सांगू शकता येतात. आता जर वानर सेनेचं उदाहरण बघितलं तर बघायला गेलं तर किती छोटीशी गोष्ट आहे का बाबा वानर सेना ती रामाच्या मदतीला आली. आता राम आणि वानर ही जर तुलना केली किंवा हे जर आपण बघितलं तर रामाचं श्रेष्ठत्व, आता त्या श्रेष्ठत्वापुढे कुठे हे, पण शेवटी कसं असतं एक मदतीची भावना किंवा एक स्वच्छ मनाने एकमेकांना मदत करणं किंवा मदत मागताना आपण कोण आहोत किंवा आपण काय आहोत याचा न विचार करता एक खुल्या दिलाने कोणाची मदत स्वीकारणं, ह्या गोष्टीचा पण आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट धार्मिकतेच्याच भावनाने न घेता त्याला तत्वज्ञानाच्या अंगावरती आपल्या मानवी स्वभावाच्या चौकटीमध्ये किंवा चौकटीमध्ये पण या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बसवायला पाहिजे. आध्यात्मिकता आहेच. अध्यात्म आपल्याला ह्याच गोष्टी सांगून ठेवलेले का तुम्ही जीवनात कसं वागावं आणि कसं वागू नये. ह्या पद्धतीचं ते तुम्हाला केलेलं आहे. फक्त ते रूपक स्वरूपात आपल्या समोर दिलेलं आहे, कथेच्या स्वरूपात दिलेलं आहे. आणि ह्याच कथा किंवा ह्याच गोष्टी ह्या शिल्पींनी ह्या शिल्पांमधून उतरवलेलं आहे. आणि एक मानवी जीवन जगावं कसं किंवा सुखकर कसं व्हावं ह्या पद्धतीने त्यांनी तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यातलं शेजारचं शिल्प घेऊ सर, त्याला झूम आउट करा. मोठं करा सर, त्याला जेवढं मोठं करता येईल तेवढं. हो बस. थोडं मोठं करा, नंतर थोडं कमी करून थोडं अजून थोडं थोडं कमी करा, अजून थोडं कमी करा. हो बस 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 बस. तर आता मी मगाशी परत सांगितलं होतं का हा पूर्ण एक पॅनल आहे. हे पुढे मुख्य विषय हा पुढे आलेला आहे आणि त्याच्या शेजारीमध्ये परत त्या दोन सुंदऱ्यांचं किंवा अप्सरांचं किंवा ते शिल्पांकित केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ते छोटं शिल्प आहे. पुन्हा ते जर आता ह्याच्यामध्ये बघितलं तर त्यांच्या ज्या केशरचना आहे किंवा वस्त्र प्रावरणे दागिने हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. आता आणि हा पूर्ण एक पॅनल बनलेला आहे किंवा ही चौकट बनलेली आहे. आता जर ह्या मधल्या शिल्पाकडे जर आपण आलो तर हे मधलं शिल्प आपल्याला काय सांगितलं. मगाशी तुम्हाला मी मनोरंजन सांगितलं, अध्यात्माविषयी सांगितलं, जीवनातला जो आपला एक अविभाज्य भाग आहे काम त्याच्याविषयी सांगितलं. आता याच्यात जर बघितलं तर गृह एक कला बघितला आपण, एक गृह कला म्हणूया किंवा याला कला म्हणूया. आता इथं जर बघितलं तर एक युगल आहे, एक जोडपं आहे किंवा एक स्त्री आणि एक पुरुष हे आपल्याला बघायला मिळतात. इथं जर बघायला मिळालं तर यांचं भांडण चाललेलं बघायला मिळते आपल्याला. त्या पुरुषाने माझ्या डाव्या हाताला जो थोडासा लाल रंग येतोय तर त्याच्यामध्ये पुरुषाचं शिल्प आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला त्या स्त्रीचं शिल्प आहे. मग ती त्याची पत्नी असावी, त्याची बहीण असावी किंवा अशी, हे आपल्या आपल्या मनाप्रमाणे आपण दिलं केलं. पण मुख्य विषय किंवा जो त्यांना सांगायचं आहे का याच्यामध्ये कलह हा विषय ह्याच्यामध्ये आलेला आहे. आता कलह जर म्हटला तर त्यांनी डाव्या हाताने तिचे केस पकडलेले आणि आपल्या उजव्या मांडीने तो तिला लात मारतोय. म्हणजे हा बघितला तर एक प्रकारचा कल आहे. मग तो नवरा बायकोतला असो किंवा भावा बहिणीतला असो किंवा कोणामधला असो, पण आपल्या जीवनामध्ये कलह हा असावा का, भांडण हे असावं का, एकमेकांबद्दल द्वेष किंवा त्वेष हा तो काय असावा का, तर नाही. ह्या गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मंदिरांमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला तिथं बघायला मिळतात. आता ह्या साधारणतः ढोबळ मनाने, सर पुढची स्लाइड घेऊ. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर आपल्याला परत इथे जे तुम्हाला हे दाखवले होते, जे स्तंभ दाखवले होते, स्तंभातल्या एका भागामधलं मी तुम्हाला इथले शिल्प दाखवायला बघतो. आता थोडं मी मोबाईलवर असतं पण याच्यात 2 नंबरचा म्हणजे डावीकडून जर दुसऱ्या नंबरचं जर शिल्प बघितलं तर एक स्त्री आपल्याला बघायला मिळते आणि तिच्या हातामध्ये तिचं बाळ बघायला मिळते आपल्याला. तिला शिल्पशास्त्रामध्ये किंवा त्या सुंदरीच्या मध्ये तिला पुत्र वल्लभा असं म्हटलं जातं ते. आता याच्यामध्ये जर बघितलं किंवा याचा जर आपण विचार केला तर ती स्त्री आणि तिचं ते बाळ म्हणजे मातृत्व
मातृत्व, तर तिथे बाळ आहे, तर त्या स्त्रीचं आपल्या बाळावरती किती प्रेम असणार आहे किंवा मातृत्वाचं प्रतीक. आता ह्या मातृत्वाच्या प्रतीकातच जर विषय जर केलं तर आपलं आणि परमेश्वराचं नातं किंवा आपलं त्या देवतेचं नातं ह्या पद्धतीचं असावं. म्हणजे थोडक्यात भावनेचं प्रतीक म्हणूया किंवा ती जी भावना व्यक्त करायची आपल्याला कोणाविषयी म्हणा, देवत्वाविषयी म्हणा किंवा कोणाविषयी म्हणा, तर ती भावना आपली किती प्रबळ असावी किंवा किती ताकदीची असावी किंवा किती घट्ट असावं. जगात जर बघितलं तर आई आणि बाळ हे नातं सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक म्हणण्याप्रमाणे म्हणजे स्वतः मताप्रमाणे माझं म्हणणं तर असं आहे का आई आणि बाळाचं जे नातं याच्यापेक्षा श्रेष्ठ नातं जगात तर कुठलंच नाहीये. तर एवढं तुमचं नातं एक परमेश्वराशी म्हणा, तुमच्या शेजाऱ्याशी म्हणा किंवा तुमच्या मित्रत्वाशी म्हणा किंवा याच्याशी कोणाशी म्हणा का एवढ्यात तुम्ही ह्या प्रबळतेने तुम्ही एकमेकांवर प्रेम करा किंवा तेवढी तुमची नात्याची जो घट्टपणा तो आला पाहिजे. त्याच्यानंतर परत त्याच्या शेजारच्या शिल्पामध्ये जर बघितलं म्हणजे दुसरं शिल्प जर बघितलं सर थोडंसं झूम आउट करा त्याला. सर थोडं 3 नंबरच्याला थोडं झूम आउट करा. हां. तर याच्यामध्ये जर बघितलं तर तिची उभी राहण्याची पद्धत, तिने नेसलेल्या दागिन्याची पद्धत, ती एक जो कमरेला जो एक बाक आलेला आहे किंवा ती ज्या पद्धतीने उभी, तर ह्या पद्धतीने जर म्हटलं तर त्या कलाकाराला किंवा जो कोणी ते हे बनवलंय त्याला तर मी सल्यूटच करतो. कारण इतक्या छान पद्धतीने आणि हे शिल्प साधारणतः एक 2.5 ते 3 फुटापर्यंत हे शिल्प आहे. तर हे शिल्प आपल्याला त्याच्या इतक्या छान पद्धतीने त्याने कोरलेलं आहे का म्हणजे बघत राहावं असं किंवा त्याच्या प्रेमात पडावं. त्याचप्रमाणे बघितलं तर त्याच्या डोक्याच्या वरती त्या खांबाच्या बाजूला एक छोटे-छोटे 2 चौकोन बघायला आपल्याला मिळतात. त्या चौकोनामध्ये जरी बघितलं तर तिथे जर बघितलं तर थोडंसं ते कालांतराने त्याच्यावरती हे झालं तर पुसट झालेलं आहे किंवा थोडीशी त्याच्यावरती त्याची झीज झालेली. पण एवढ्या छोट्या चौकोनामध्ये तो चौकोन साधारणतः 2 इंच 3 इंचाचा चौकोन असेल. त्या चौकोनामध्ये सुद्धा त्यांनी शिल्पकाम इतकं छान पद्धतीने केलेलं आहे. तर इतकं छान शिल्पकाम किंवा रत्नजडी शिल्पकाम आपल्याला तिथं बघायला मिळतं. सर उजव्या बाजूचे घ्या आता सगळ्यात उजव्या बाजूच सगळ्यात माझ्या उजव्या बाजूच थोडस वरती घ्या तेच थोडस वरती. आता हिचे पण उभी तर थोडस वरती घ्या. आता उभी राहण्याची पद्धत किंवा तिची केश रचनेची पद्धत जर बघितली आपण तर ती एकदम वेगळी बघायला मिळते. तर आता तो बघायला गेलं तर त्याच्या तो तिथं तर मदन म्हणून म्हटलेला आहे कारण त्याच्या हातामध्ये एका हातामध्ये उसाचं धनुष्य आहे, उसाचा तो बाण आहे. तर तो तो तिथं त्याला मदन म्हणून म्हटलं गेलेलं आहे. डाव्या हाताला घ्या सर डाव्या हात. आता पुन्हा ह्या शिल्पाकडे वळूया. याच्याकडे पण आता हे पण बरे म्हणजे खंडितच झालेलं शिल्प आहे. पण हे शिल्प पण साधारणतः 2.5-3 फुटापर्यंत आहे. तर याची शिल्प कोरण्याची पद्धत, उभी राहण्याची पद्धत किंवा तो शरीराला आलेला भाग अशा ह्या वेगवेगळ्या प्रमाणे तिथं आपल्याला हे शिल्पाकन बघायला मिळतं. ह्या मंदिराला भेट देताना ह्या किंवा इथं पुढच्या मंदिराला जेव्हा तुम्ही भेट द्याल तर ह्या पद्धतीचं शिल्पकाम किंवा नक्षीकाम किंवा त्यांची वस्त्र प्रावरणे किंवा त्यांची ती दागदागिने हे ह्या पद्धतीनेच आपण निरखायला पाहिजे किंवा अवलोकायला पाहिजे. सर पुढचं आहे. आता हे करत असताना मंदिर जर म्हणजे हे पूर्ण मंदिर जरी आपल्याला बघायचं आपण ठरवलं किंवा ह्या पद्धतीने शिल्पांकनात किंवा सगळ्या गोष्टी जरी आपण बघायला मिळलं तर साधारणतः आपल्याला तास 2 तास वगैरे किती केलं तर कमीच कमीच पडायला घेतो. पण याच्यानंतर हे मंदिर दाखवण्यासाठी किंवा माझा स्वतःचा म्हणजे माझा स्वतःचा उद्देश हा आहे का हे आपला जो वारसा आहे किंवा ही जी वारसा स्थळ आहे किंवा आपली जी स्थळ आहे हे आपण लोकांना ही दाखवायलाच पाहिजे किंवा ह्याविषयी आपल्याला जी माहिती ही आपण द्यायलाच पाहिजे. आता माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तर तिथं लहान लहान म्हणजे मुलं दिसत आहे. गिरीप्रेमीची पुण्यातली जी मुलं आलेली होती त्यांना हे मंदिर दाखवण्याची संधी मला मिळाली. तर ह्या लहान मुलांसमोर ह्या लहान मुलांना मी मंदिर म्हणजे मला जेवढं माहिती होतं किंवा जेवढा माझा अभ्यास झालेला किंवा जेवढं मला ज्ञान आहे ह्या पद्धतीने त्यांना ते खूप छान पद्धतीने मी समजून सांगितलं. कारण ही आपली पुढची भावी पिढी आहे किंवा ह्या पिढीला जर आपण हे ज्ञान दिलं नाही एका पिढीकडून जर दुसऱ्या पिढीकडे जर गेलं नाही तर हे काय कालांतराने काही दिवसांनी हे लोप पावणार आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर मधल्या फोटोमध्ये नाशिकला महाराष्ट्र टाइम्स माझे गुरु रमेश पडवळ
उपसंपादक महाराष्ट्र टाइम्सचे. तर नाशिकमध्ये एक उपक्रम चालतो महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून. हेरिटेज वॉक हा दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी हा हेरिटेज वॉक हा एक उपक्रम चालतो. निशुल्क, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण लोकांकडनं शुल्क घेत नाही. आणि नाशिक परिसरामध्ये किंवा नाशिकच्या परिसरामध्ये जी काही अशी वारसा स्थळ आहेत, मग ते मंदिर असो, गड किल्ले असो, बारवा असो, किंवा ह्याचा काही आपला जो वारसा आहे, जो आपल्या पूर्वजांनी आपल्या हाती दिलेला आहे, हा वारसा लोकांना हा सांगवण्याचा प्रयत्न करत असतो. व हेरिटेज वॉकचं एक वैशिष्ट्य असं आहे का, हेरिटेज वॉकला कमीत कमी 150-200 लोक ही हजर असतात. ज्या काही स्थळ असतात 2 तास 3 तास जो काही वेळ लागणार असतात, खूप औत्सुक्याने आणि ह्या पद्धतीने ते मंदिर बघतात. आता जर बघायला गेलं तर हा गोंदेश्वराचा हेरिटेज वॉक होता. गोंदाच्या हेरिटेज वॉक नाशिक पासून लोक स्वतःच्या खर्चाने वाहनाने वगैरे तिथपर्यंत आले. हे मंदिर त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र टाइम्सचे आभार मानताना अजून एक का नाशिकमध्ये जसं काल रोहित सरांनी जे आपल्याला लेणीचं सांगितलं, तर नाशिकमध्ये सुद्धा एक त्रिरश्मी लेणी, आता परत काल त्यांनी पांडव हा उल्लेख केलाच होता, तर पांडव लेणी म्हटलं जातं, पण त्रिरश्मी लेणी आमची 24 लेणी समूह आहे. हा लेणी समूह सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र टाइम्सच्या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जो इतिहास प्रसिद्ध तुम्ही मालिकेमध्ये वगैरे बघितलं असेल, रामशेज किल्ला हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तो रामशेज किल्ला आम्ही 2 वेळेस, म्हणजे 2दा महाराष्ट्र टाइम्सचे जे उपक्रम होते त्याच्यात 2 वेळेस, म्हणजे कमीत कमी 500-600 लोकांपेक्षा जास्त हा रामशेज किल्ला, माझेच मित्र गौरव गाजरे आणि दुसरे अजय कापडणीस म्हणून आहेत, ह्या आम्ही म्हणजे ह्या 2 लोकांनी हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या स्थापत्यदृष्ट्या कसा आहे हा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता माझं स्वतःच जर वैयक्तिक म्हणाल तर इथे मी एक हेरिटेज वॉकच्या माध्यमातून लोकांना मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला. माझे दुसरे गुरुच आहेत की माझे मित्रच आहेत, सुदर्शन कुलते, त्यांचं रेअर पाथ नावाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत, त्यांचे जे सदस्य आहेत किंवा त्यांची जी काही त्यांच्याबरोबर नेहमी जी फिरणारी वगैरे लोक आहेत, यांच्या कमीत कमी 70-80-100 लोकांना मी हे मंदिर दाखवलंय. म्हणजे माझ्याच्याने जो काही मला माझ्या वारशाविषयी किंवा माझ्या वारशाविषयी किंवा जो वारसा लोकांपुढे कसा नेता येईल, हा मी माझा प्रयत्न तिथं चालूच असतो. त्याच्यानंतर तुम्ही डाव्या बाजूला बघत असाल तर एका शिल्पाच्या तिथं माझा एक दिसतंय, ते शिल्प दाखवण्याचं हे करतोय. या शिल्पाविषयी मला आस्था किंवा इतकं म्हणजे प्रेम काय, कारण हे शिल्प म्हणजे मी म्हणजे सांगताना माझा इतका म्हणजे अभिमानाने ऊर भरून येतो किंवा मला इतकं आनंदाचं भरत येतं काही मी कधीच ते व्यक्त करू शकत नाही. दरवेळेस बघितलं तर कधी ना म्हणजे ह्या शिल्पांसमोर गेल्यावर माझे डोळेच भरून येतात. याच्या मागच्या सांगण्याचा उद्देश असा का मी नुकतंच शिल्प म्हणजे ह्या माध्यम म्हणजे 2018 नंतर त्या गोष्टीकडे वळालो, कारण मी आधी ट्रेकिंग करत होतो. काही कारणास्तव मी ट्रेकिंग बंद केलं आणि शिल्प ज्यांना डोंगरावर जाता येत नाही, डोंगराच्या शिखरावर जात नाही, तर काय करायचं, तर मी तथागताचा मध्यम मार्ग निवडला. लेणी आणि मंदिर ह्याविषयी अभ्यास करूया आणि इथून पुढे आपली सह्याद्रीतली वाटचाल आपण चालू ठेवूया. तर हे करत असताना मी 18 मध्ये मंदिर आणि लेणी ह्या गोष्टीकडे वळालो. नुकतीच सुरुवात झाली होती आणि मला त्याच दिवसात मला रमेश पडवळ सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि हे करत असताना मी एका दुःखाच्या कार्यक्रमासाठी, माझ्या मित्राचे वडील वारलेले होते, त्याच्यासाठी मी सिन्नर मधलंच परत सिन्नरचाच विषय येतो, सिन्नर विषयी त्याविषयी माझी आस्था खूप आहे. तर सिन्नर मध्येच मनेगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये गेलो होतो. तर अक्षरशः शेताच्या बांधावरती, कारण स्मशानभूमी वगैरे या गोष्टी आपल्या गावापासून लांबच असतात किंवा लांबच केलेल्या असतात, तर त्या स्मशानभूमीच्या तिथल्या एका शेताच्या बांधावरती अक्षरशः ह्या मूर्ती म्हणजे धुळीत पडलेल्या होत्या. माझं लक्ष गेलं, मी बघितलं तर जवळजवळ 5 ते 6 मूर्त्या तिथं पडलेल्या होत्या. 5 ते 6 मूर्त्या पडलेल्या होत्या. मी थोडंसं माझ्या आता मित्रांना माझं थोडंसं माहिती होतं, त्यांनी मला थोडीशी मदत केली. या मूर्त्या थोड्याशा स्वच्छ करू लागल्या. तर ही जी मूर्ती शेषशाही विष्णूची, नंतर तिथे उमा महेश्वर वगैरे अशा किंवा ब्रह्मा विष्णू महेश अशा खूप छान मूर्त्या तिथं पडलेल्या होत्या आणि अक्षरशः त्याच्यावरती चिखलाचा गाळाचा स्तर वगैरे साचलेला होता आणि शेताच्या बांधावरती त्या पडलेल्या होत्या. मी त्या थोड्याफार स्वच्छ केल्या. माझ्या सरांशी बोललो, रमेश पडवळ सरांशी, का म्हटलं सर असं मला असं बघायला मिळालंय, मला हे आढळलंय. तर सर मी नुकताच याच्यामध्ये आला असल्यामुळे सरांना पण थोडंसं जरा ते वेगळं वाटलं. नाही असेल म्हणे काही दगड वगैरे पडले असेल. मग मी थोडंसं वर्णन करू लागलो का सर अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत, असं आहे, मला तो पद्मनाभ दिसतोय, सप्त मातृका दिसतायत, हे दिसतायत, ते दिसतायत. मग थोडासा सरांचा विश्वास बसला का नाही म्हणजे
हा म्हणतो ते खरं आहे बुवा. कारण एकदम पटकन कोणाचा विश्वास कसं काय बसणार आहे कोणावरती. तुम्ही त्या पद्धतीने सांगितलं, सर अशा-अशा ह्या मूर्त्या आहेत, तर आपल्याला याच्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून. मग सरांनी खूप प्रयत्न केले. ह्या मूर्त्या तिथं आम्ही स्वतः प्रत्यक्ष 2दा-3दा तिथं भेट दिल्या. त्या मूर्त्या स्वच्छ म्हणजे स्वच्छ केल्या, त्याचे फोटोग्राफ्स वगैरे केले. भारतीय पुरातत्व विभागाला त्याचे दिले. त्याच्यानंतर तिथं आमच्याकडे नाशिकमध्येच मराठा विद्यापीठ प्रसारक समाजाची तिथे एक मोठी शाळा आहे. तिथल्या त्या शाळेतल्या म्हणजे संस्थेने पण आम्हाला खूप मदत केली. काही दिवस आम्ही त्या मूर्त्या त्या संस्थेमध्ये ठेवल्या. त्यांनी संस्थेने आम्हाला एक छानपैकी एक ओटा बांधून दिलेला होता. म्हणजे वर्ष दीड वर्ष त्या ह्या मूर्त्यांचं जतन मराठा विद्या प्रसारक समाजाच्या त्या शाळेत म्हणजे त्या संस्थेने खूप छान पद्धतीने केलं. त्याच्यानंतर ह्या मूर्त्या ज्या नाशिकमध्ये जे याचं महाराष्ट्र पुरातत्वाचं जे ऑफिस आहे सरकारवाडा म्हणून तो पेशवेवाडा आहे. तर तिथे या मूर्त्या आणलेल्या आहे आणि ह्या मूर्त्या आज ह्या संग्रहालयामध्ये लोकांना बघण्यासाठी मिळतात. मी ज्या वेळेस सरकारवाड्यामध्ये जातो किंवा हेरिटेज वॉक माध्यमातून असो किंवा जर असं जरी गेलो तर तिथं मला जर लोक दिसले तर ह्या मूर्तींविषयी मी भरभरून लोकांना सांगत असतो. माझा सांगण्याचा उद्देश आज का आपण स्वतः अभ्यास करत असताना किंवा स्वतः काही शिकत करत असताना हा जो वारसा आहे आपलं याचं जतन संवर्धन कसं होईल, हा लोकांपर्यंत कसा जाईल, लोकांपर्यंत याची माहिती कशी मिळेल. आता जर बघितलं तर हा परिवार सुद्धा गट संवर्धन वगैरे ह्या कामामध्ये येते. शेवटी तो आपला वारसा आहे, हा कुठे ना कुठेतरी जतन केलं पाहिजे. मी सुद्धा ह्या माध्यमातून किंवा आज जे मी मंदिर दाखवलं ह्या माध्यमातून आपण पण या गोष्टी थोड्या शिकायला पाहिजे. पुढे जर कुठे आढळल्या तर ह्या मंदिराचं संवर्धन केलं पाहिजे किंवा या गोष्टी तर पुढे जरी आपल्याला वाटत असेल, आपण जाताना बघतोय, आज जर बघितलं काल परत रोहित सरांचा तोच विषय येतोय का कुठं रील्स काढणं, फोटो काढणं, सेल्फी काढणं एवढंच होतं. हे करत असताना त्या शिल्पावर बसणं किंवा त्या आता आज बघितलं तर हे मंदिर सगळी जुनी वगैरे मंदिरं झालेली आहेत किंवा सगळे झालेले आहे. तसं पाहिलं गेलं तर यांचं आयुष्य म्हणजे आता आयुष्याचा विचार करत फार म्हणजे मोडकळीस वगैरे आलेलं आहे. पण शेवटी हे जतन करणं किंवा त्याचं संवर्धन करणं हे आपल्या सगळ्या लोकांचं काम आहे. तर असं जर कुठे आढळलं तर आपल्याला जर त्याची माहिती देता आली किंवा त्या वारशाविषयी जर आपल्याला लोकांना जर सांगता आलं, तर सांगण्याचा निश्चित प्रयत्न करावा. आपण त्याच्यातून माहिती घ्यावी, आपण त्याच्यातून शिक्षण घ्यावं. आपल्याला जर एक गोष्ट परत कुणाला शिकून जर लोकांना सांगता आली किंवा आपल्या भावी पिढीला जर देता आली, तर निश्चित हा प्रयत्न करावा. आज मी जे काय दाखवलं तर हे तुम्हाला खूप थोड्या स्वरूपामध्ये मी ते दाखवत आलेलो होतो का दाखवण्याचा किंवा सांगण्यामागचा उद्देश हाच होता का आपण मंदिरात गेल्यानंतर आपण काय 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 बघायला पाहिजे, काय काय शिल्प बघायला पाहिजे, मंदिरं आपल्याला काय संदेश देतात किंवा त्याची शैली किंवा ह्या गोष्टी आपण त्या शिकायला पाहिजे. हे 1 दिवसात 2 दिवसात आपल्याला ही नजर येणार नाही किंवा हे होणार नाही. ह्याच्यासाठी काहीतरी काल जावं लागणार. पण सतत जर प्रयत्न केले किंवा जर सतत त्या मार्गात जर आपण राहिलो तर निश्चितच आपण एखाद्या विषयामध्ये माझं म्हणणं नाही का तुम्ही सगळेच विषय घ्या. कुठला तरी एखादा विषय निवडावा, विषय निवडावा आणि त्या विषयाचा अभ्यास करावा आणि एक स्वतःचं आपलं म्हणजे स्वतःचा एक मानसिक आनंद आता आपल्याला मिळतोच आहे. आपण मिळतोय आणि निश्चित ह्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय किंवा समाजासाठी आपण काहीतरी करतोय याचं समाधान हे खूप मोठं असणार आहे. तर पुढची स्लाइड. तर ह्या गोंदेश्वराच्या चरणी मला जेवढं काही सांगता येत होतं किंवा जेवढं काही सांगता आलं किंवा जे काही मला माहिती होतं, जो काही माझा अभ्यास झालेला आहे, हा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्ही गोंदेश्वरी यावं, हे मंदिर बघावं, छान पद्धतीने समजून घ्यावं आणि याच्या चरणाशी तुम्ही लीन व्हावं, अशीच माझी इच्छा आहे. गोंदेश्वर जे शेवटी श्रद्धेचा भाग आला, हे आला, तो तर देव परमेश्वर हा सर्वांना भरभरून देतच असतो. मी सुद्धा आज जे वाईचा जो आपला परिवार आहे यांना म्हणजे मी सुद्धा गोंदेश्वराजवळ प्रार्थना करतोय का यांना भरभरून यश येऊ द्या, यांच्या हातून खूप छान काम घडू द्या, ह्या महाराष्ट्राची, ह्या भारत देशाची, ह्या समाजाची सर्वांची खूप छान पद्धतीने सेवा घडू द्या. आत्ता जे मी काय सांगितलं असेल, हे जे काय सांगितलं असेल मी मग पुन्हा ते सांगतो. जर काही चुकलं असेल तर हे हे माझी चुका समजतो आणि जर छान वाटलं असेल किंवा असेल तर हे श्रेय माझं नाही. हे जे मला लागलेले मार्गदर्शक आहेत, हे माझे जे शिक्षक आहेत, हे माझे जे काही सहकारी, हे यश त्या सर्वांचं आहे. आणि आता मी थांबतो. आपण थोडंसं प्रश्न उत्तर जर असतील कोणाचे तर करूया.